एक एक माणसाला कळत नाही आपण काय मागावं. त्याने सांगितलं बाबा थांबा, मला काय मागावं हे कळत नाही, मी पटकन घरी जातो आणि चटकन वापस येतो, विचारूनच येतो म्हणला. घरी गेला. घरी गेल्याबरोबर बाप दारात होता. बाबाला म्हटलं बाबा अरे तू गावातला देव मला भेटायला आला, मी त्याच्याकडे काय मागू. बापाने सांगितलं तुला देव भेटायला आला, माझ्या मुलाने अशी कोणती भक्ती केली की देव मुलाला भेटायला आला. खोटच वाटलं आणि बापाने सांगितलं अरे तो तुला काय देणार आहे, तू त्याला काय मागणार आहे, तुला मागायचंच असेल तर बघ आपल्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, भगवंताकडे संपत्तीच मागून घे, बघू देतो का तुला भगवंत. भगवंताला संपत्ती काय मागावं, माईकडे गेला. आई माय ते गावातला देव मला भेटायला आला, त्याला काय मागू, द्यायलाच आलाय मला, मी त्याला काय मागू. माईने सांगितलं बाबा जग कसं आहे मी आतापर्यंत पाहिलं नाही, कारण मला दोन्ही डोळे नाही, मी आंधळी आहे, त्यामुळे जग कसं आहे मी पाहिलं नाही. त्याला मागायचं असेल त्या बापानं मागितलेलं धन मागू नको, पण माझ्यासाठी डोळे मागू. पत्नीकडे आला आणि त्याला विचारलं अगं सोमेश्वर मला भेटायला आला, मी त्याला काय मागू, तो मला दान देणार आहे. ती म्हणाली त्या दोघांचंही मागू नका, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली, आपल्याला संतती नाही, त्यांच्याकडे संतती मागू. ऐकावे जनाचे करावे मनाचे, तिघांचे ऐकलं म्हणा. इकडे तो देवाकडे पळत पळत आला, धप्पा टाकू लागला. तुम्ही देणार आहात, मला एवढंच द्या, मला एवढंच द्या. हे बघ घाई करू नको, जास्त काही मागू नको, एकच मागू, कारण मला तसा वरूनच आदेश आहे, माझ्या गृहमंत्र्याचा मला आदेश आहे, एकच वेळ जास्त दिलं तर ती मला वरती येऊ देणार नाही. आणि याने सांगितलं देवा तुम्ही मला काही नाही दिलं तर मला घरती येऊ देणार नाही. दोघांची अडचण ते सांगितलं होतं, तुम्ही भोळे आहात, भक्त जे जे मागतात ते ते तुम्ही देता, काय दिलं नाही तुम्ही. रावणाला लंका दिली, ती लंका रावणाची नाही, ही लंका खरी सोन्याची लंका महादेवाची आहे. महादेवाकडून दान मागून घेतली रावणाने, देऊन टाकली महाराज. आपली बायको मागितली, बायकोही दिली, आत्मलिंग कारण दिलं, काय मागितलं ते तुम्ही